आपण अनेकदा हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो किंवा एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये पदार्थ विकत घेतो, पण आता हे पदार्थ घेताना अगदी 10 वेळा विचार करायची वेळ आली आहे. कारण नालासोपाऱ्यामध्ये एका हॉटेलमध्ये भाताच्या टोपात चक्क उंदीर सापडला, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या सापडल्या. पाहूया याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट. धक्कादायक, हॉटेलमधील भातात उंदीर. ये देखो इनकी गंदगी, ये आदमी को खिलाते हैं. देखो चूहा खा रहा है चावल, यही राइस बना के आदमी को खिलाते हैं, आदमी मर जाएगा. कचोरीत चक्क उंदराच्या लेंड्या. कचोरी घेऊन गेल्यावर कचोरीमध्ये उंदराचे लेंडी निघालेले. ते एका कचोरीमध्ये नाही 4-5 कचोऱ्यांमध्ये निघाले, त्यांना आम्ही आणून दाखवलेले. हॉटेलात अन्न विकताय की विष? ये देखो इनकी गंदगी, ये आदमी को खिलाते हैं. देखो चूहा खा रहा है चावल, यही राइस बना के आदमी को खिलाते हैं, आदमी मर जाएगा. कचोरी घेऊन गेल्यावर कचोरीमध्ये उंदराचे लेंडी निघालेले. ते एका कचोरीमध्ये नाही 4-5 कचोऱ्यांमध्ये निघाले, त्यांना आम्ही आणून दाखवलेले. गेल्या काही दिवसात तुकाराम मुंढे अन्न पदार्थांबाबत धडक कारवाई करतात. दुधापासून ते तेलापर्यंतच्या पदार्थांच्या भेसळीवर त्यांची करडी नजर पडली. इतकंच नाही तर स्वच्छता न ठेवणाऱ्या अनेक हॉटेल्सवर त्यांनी धडक कारवाई केली. इतकं सगळं होत असताना नालासोपाऱ्याच्या वाकणपाड्यात एका हॉटेलमध्ये टोपात भरलेल्या भातावर चक्क उंदीर ताव मारत असल्याचं उघड झालंय. ये देखो इनकी गंदगी, ये आदमी को खिलाते हैं. देखो चूहा खा रहा है चावल, यही राइस बना के आदमी को खिलाते हैं, आदमी मर जाएगा. ये होटल है तबेला वागनपाड़ा का. ये देखो इनकी गंदगी, देखो चूहा चावल में बैठा है, खोल के ऐसे गए हैं, ये आदमी को खिलाएंगे ऐसा. ये देखो हमारे वागनपाड़ा का है, ये दिखाता हूँ मैं. तबेला ये देखो ये उसके आदमी है. गोल चमचम सीख पराठा. ये देखो मैनेजर ये मैनेजर को दिखा, मैनेजर को. ये इधर का मैनेजर है. इतकंच नाही तर गटाराच्या पाण्याचा वापर करून अन्न बनवलं जात असल्याचंही समोर आलंय. या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला संतापजनक आणि किळस आणणारा जीवघेणा खेळ पहा. शुद्ध आदमी मर जाएगा. देखो इनकी गंदगी, ये गंदगी देखो, ये गंदगी देखो, यही खिलाते हैं आदमी को सब. ये मर जाएगा आदमी. यही बाथरूम में सब वैसे खिला देते हैं, बाथरूम के पानी से बनाते हैं. देखो ये इधर खाना बनाते हैं. देखो यही सब खाना पब्लिक को खिलाते हैं ये लोग. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये कचोरी चक्क उंदराच्या लेंड्या सापडल्या. मिठाईच्या दुकानातून घेतलेल्या 5 कचोऱ्यांमध्ये उंदराच्या डझनभर लेंड्या सापडल्यानं खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे लहान मुलांनी 2 कचोऱ्या खाल्ल्यानंतर हा प्रकार लक्षात आलाय. कचोरी घेऊन गेल्यावर कचोरीमध्ये उंदराचे लेंडी निघालेले. ते एका कचोरीमध्ये नाही 4-5 कचोऱ्यांमध्ये निघाले, त्यांना आम्ही आणून दाखवलेले. त्यांनी ते पार्सल फेकून दिलेलं आहे. तर हे यांच्याकडं असं हे भेटतंय कचोरी वगैरे. माझ्याकडे यांना ऑनलाईन केलेले पैशाचे पेमेंटची रिसिप्ट पण आहे, फोटो काढलेले तर वेळ पण आहे. त्यानंतर लेंड्या निघाले, आम्ही यांना आणून दाखवलेले पण आहे सरळ सरळ की असं असं झालेलं आहे म्हणून. तर ते म्हणता की आमच्याकडून चुकी झाली वगैरे असं. शुद्ध पदार्थ मिळणं हा ग्राहकांचा अधिकार असतानाही हे असे घाणेरडे प्रकार घडतायत. त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. कचोरीमध्ये उंदराचे विष्ठा मिळणं म्हणजे अत्यंत गंभीर आहे. कारण उंदराच्या विष्ठेमध्ये लॅप्टोस्पायरोसिस नावाचे जीवाणू असतात आणि या जीवाणूमुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार शरीराला होऊ शकतात. आणि विशेषतः आपण हे कचोरी असेल किंवा जे बाहेरचे जे जंक फूड आहे आपण लहान मुलांसाठीच घेतो. कोणतीही भेसळ न करता पदार्थ विकावेत आणि पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घ्यावी असा कायदा आहे. मात्र तरीही अनेक हॉटेल चालक आणि मिठाई दुकानदार त्याला हरताळ फासतायत. त्यामुळे अशा बेफिकर हॉटेल मालकासह दुकानदारांवर कारवाईची कुऱ्हाड उगवायलाच हवी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.